स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आलेले असाल. तर आता आफ्टरनूनचं टायमिंग झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो बाहेर. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. आम्ही कुठं जातोय. ही झोपलेली आहे. सिया आणि शिव येतात आमच्यासोबत. तर चला तर मग बोलते तुम्हाला सगळ्यांना. तर खूप दिवसांनी या रस्त्याने चालले होते. तर अंडरग्राऊंड रस्ता झालेला आहे हा कुर्डवाडीतून विश्रामगृहापासून ते पोलीस स्टेशनला निघतो असं खालून. तर छान वातावरण झालेलं होतं बाहेरचं आणि आम्ही रिक्षाने चाललो होतो खूप दिवसांनंतर. तर छान वाटत होतं. तर आम्ही आलो होतो माझा हेअर कट करण्यासाठी. तर तिथेच मग आता म्हणजे गर्दी नव्हती कारण मी अपॉइंटमेंट घेतलेली होती. तर गेले की लगेच नंबर होता. तर चालू आहे आता माझा हेअर कट करण्याचं आणि कडेला जाईनच याला गाणी लावून दिली होती त्याच्यामुळं मी व्हॉइस ओव्हर करते. आणि शिव बघा कसा बघतोय माझ्याकडे, काय करते त्याला तर बघत होता घालून. तर हेअर कट खूप दिवसानंतर म्हणजे फर्स्ट टाईमच केला मी असा हेअर कट कोणता तरी. नाहीतर खालून आहे ना स्ट्रेट कट केस आहे ना करत होते मी कधीतरी. तर कसा वाटतं केल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा मला. पहिल्यांदा काहीतरी ट्राय केले मी. केस डोनेट करायचे ठरवलं होतं मी पहिल्यांदा, पण नंतर असं झालं की खालचे केस खूपच खराब झालेले होते. तर म्हणलं आता एकदा हेअर कट करून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग चांगले वाढले की नंतर मग डोनेशनसाठी विचार करावा. तर असा हेअर कट केलेला आहे मी, लेअर कट. तर कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा मला. तर आता फायनल लुक तुम्हाला दाखवते मी पुढे. झालेला आहे माझा हेअर कट आणि हा होता माझा फायनल लुक. तर लॉंग लेअर कट केलेला होता मी. कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा मला. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो थोडीफार लक्ष्मीची वगैरे शॉपिंग करण्यासाठी. तर थोडंफार ज्या काही वस्तू लागणार होत्या त्या घेतल्या प्रतीक्षाने. आमच्या इकडे तर काही लक्ष्मी वगैरे नसतात. त्यानंतर संध्याकाळी इव्हिनिंगच्या टायमिंगला काकूंनी चहाला बोलवलं होतं. तर चलत्यांनी माझ्या तर त्यांच्याकडे गेलो होतं. तर त्यांचा हा नातू आहे बघा कसा खेळते आणि त्याच्याबरोबरच सिया, शिव, इशू सगळ्यांचं धिंगाणं चाललेलं होतं नुसतं. म्हणलं थोडासा व्हिडिओ शूट करावा जेणेकरून आठवणी कायमच्या राहतात. तर तेच थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.